नमस्कार, सुप्रभात. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑनलाईन अध्ययनासाठी उपस्थित असलेल्या सर्व मुंबई महानगरपालिकेतील तसेच राज्यभरातील सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे अधिकाऱ्यांचे मी श्री लीलाधर मोरे, गणेशबाग मनपा माध्यमिक मराठी शाळा कुर्ला आपणा सर्वांचे या ऑनलाईन तासिकेत हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो. मित्रांनो, आपण आतापर्यंत आपल्या पाठ्यपुस्तकातील सर्व धडे, कविता, स्थूल वाचन, व्याकरण, लेखन विभाग यांचा अभ्यास केला. या लेखन विभागात आपण पत्रलेखन, कथालेखन, जाहिरात लेखन, निबंध लेखन या सर्व बाबींचा अभ्यास केला. त्यानंतर त्या सर्व धड्यांचे, कवितांचे, स्थूल वाचनाचे, व्याकरणावरचे, लेखन विभागावरचे स्वाध्याय सोडवलेत आणि सरावही केला. आज आपण एका वेगळ्या गोष्टीची ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, कोणतीही गोष्ट शिकण्याच्या आधी त्या गोष्टीचं महत्व आपल्याला अधोरेखित करणं गरजेचं असतं. आपल्याला दररोज तेच 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 अभ्यासून कंटाळा येतो. जसं आई स्वयंपाक करते आणि दररोज तेच 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 जर आपल्याला दिलं तर आपल्याला जरा कंटाळा येतो. म्हणून आज आपण जरा वेगळा विषय तुमच्या पाठ्यपुस्तकातलाच शिकणार आहोत आणि तो म्हणजे पूरक पुस्तके व संदर्भ ग्रंथांची ओळख. मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकात एकदम शेवटच्या पानावर पूरक पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ दिलेले असतात. बरेचसे विद्यार्थी या पूरक पुस्तकांकडे आणि संदर्भ ग्रंथांकडे बघतही नाही आणि ते कशासाठी दिलेले असतात, त्यांचा अभ्यास पण का करावा हे आपल्याला माहीतही नसते. आपण फक्त ते पाठ, ते धडे, त्या कविता, व्याकरण, लेखन विभाग याचाच अभ्यास करतो. मित्रांनो, धडे, कविता, व्याकरण याचा अभ्यास करून आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात, चांगली गोष्ट आहे. पण यासोबतच जर आपल्याला पूरक पुस्तकांची किंवा संदर्भ ग्रंथांची ओळख झाली तर आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडल्याशिवाय राहणार नाही. आणि आजच्या तासाला आपण या पूरक पुस्तकांचीच ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, थोर विचारवंत आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलंय, वाचाल तर वाचाल, इफ यू रीड यू विल सक्सेस. मित्रांनो, या वाचाल तर वाचालचा अर्थ तुम्हाला समजला असेल. वाचाल म्हणजे काय? वाचन करणे. आणि वाचाल, दुसरं जे वाचाल आहे तर आपला जीव वाचेल. जर तुम्ही वाचन केलं तर तुमचा जीव वाचेल, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचंय. आणि हे खरंही आहे. घरात प्रकाश नसताना, लाईट नसताना फुटपाथावरच्या दिव्यावर 22 तास वाचन करणारी व्यक्ती, त्यांची तुम्हाला ओळख असेलच. ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांनी आपल्याला वाचनाचं महत्व सांगितलेलं आहे. मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिल्याशिवाय माणूस गुरगुरणार नाही. ज्यांनी ही वाघिणीचं दूध पिलं तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला वाचन करणं खूप गरजेचं आहे. वाचनाशिवाय आपण शिक्षण घेऊ शकत नाही, हे आपल्याला या महामानवाने सांगितलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आणखीन दुसरे भारतरत्न शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना आपण ओळखत असाल. यांची जयंती दिनांक 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून सरकार साजरी करते. मित्रांनो, कोणत्याही महापुरुषांची जयंती, कोणत्याही शास्त्रज्ञांची जयंती, एखाद्या विचारवंतांची जयंती, संतांची जयंती किंवा पुण्यतिथी का साजरी केली जाते? काय कारण आहे त्यामागे? तर त्यामागे एकच कारण आहे
की यांची आपल्याला आठवण राहावी आणि त्यांनी केलेलं कार्य आपल्या लक्षात राहावे आणि त्यांनी काय संदेश दिला तो संदेश आपल्या स्मरणात राहावा आणि त्या संदेशानुसार आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकावं आणि आपण देखील प्रगती करावी, आपण देखील समृद्ध व्हावं, हाच या जयंती आणि पुण्यतिथी साजरा करण्यामागचा हेतू असतो, उद्देश असतो. भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जी जयंती आहे ती वाचन प्रेरणा दिन, आपल्याला वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून साजरी केली जाते. मित्रांनो, प्रत्येक शाळेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी केली जाते आणि त्या जयंती साजरा करण्याचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी. हाच या मागचा उद्देश आहे. मित्रांनो, त्यानंतर शिक्षण क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती आई सावित्रीमाई फुले हे दाम्पत्याला आपण ओळखत असणार. या दाम्पत्याने महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची दारे खुली केली. 1948 साली भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. त्यानंतर 1952 साली पुण्यातच मुलींसाठी दुसरी शाळा काढली. जर हे दाम्पत्य जन्माला आले नसते तर कदाचित तुम्ही आम्ही शाळेत बाकावर बसलेलो दिसलो नसतो. या दाम्पत्याचे आपणा सर्वांवर खूप उपकार आहेत आणि यांनी पण आपल्याला वाचनाचं महत्व, अभ्यासाचं महत्व काय आहे ते एका विधानातून स्पष्ट केलेलं आहे. ते विधान असं आहे बघा तुमच्या समोर. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. जर आपल्याला विद्या मिळवायची असेल तर वाचन हाच एकमेव पर्याय आहे, हे यांनी या विधानातून स्पष्ट केलेलं आहे. मित्रांनो, जर आपल्याला विद्या मिळवायचं असेल, जर आपल्याला ज्ञान मिळवायचं असेल तर आपल्याला वाचनाशिवाय पर्याय नाही. वाचन करणं किती महत्वाचं आहे या महापुरुषांच्या, विचारवंतांच्या आणि कर्तृत्ववान पुरुषांच्या विचारांनी आपल्या लक्षात येते. मित्रांनो, जगात खूप मोठमोठ्या लायब्रऱ्या आहेत, ग्रंथालय आहेत, भारतातही आहेत, महाराष्ट्रातही आहेत आणि आपल्या प्रत्येक शाळांमध्ये ग्रंथालय आहेत, लायब्रऱ्या आहेत. या ग्रंथालयांमध्ये अमाप अनंत अशी पुस्तके आहेत. त्या पुस्तकांचा खच तसाच पडून आहे. मित्रांनो, आज आपण सोशल मीडियाच्या मागे लागलो आहोत. आपल्या हातात रात्रंदिवस मोबाईल असतो, पण आपल्याला त्या मोबाईल मधून आपण काय वाचन करतो का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारण्याची गरज आहे. मित्रांनो, आपण जर लायब्ररी जॉईन केली, या लायब्ररी मधली पुस्तकं जर आपण वाचून काढली तर आपल्याला जे ज्ञान मिळणार आहे त्या ज्ञानाने, त्या वाचनाने आपलं जीवन समृद्ध होणार आहे. आणि मग आपण जर लायब्ररी जॉईन केली तर आपण विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतो, एमपीएससीचा अभ्यास करू शकतो, यूपीएससीचा अभ्यास करू शकतो. आणखीन कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा होतात, रेल्वेच्या, पोस्टाच्या, बँकेच्या, त्या परीक्षांचा अभ्यास आपण या पुस्तकातून करू शकतो. लायब्ररी जॉईन करू शकतो, तिथं बसू शकतो, शांततेने अभ्यास करू शकतो. आपल्या शाळेत पण लायब्ररी असते, बसण्याची व्यवस्था असते, पुस्तकं असतात. जर आपण शाळेच्या लायब्ररीतून पुस्तकं घेतली आणि ती वाचून काढली तर आपल्याला नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, कोरोनाचा काळ सुरू आहे, आपण घरी आहोत. शाळेतून मधून 8 दिवसातून 15 दिवसातून जर आपण एखादा चक्कर मारला, एखादं अवांतर पुस्तक वाचनासाठी घेतलं आणि त्याचा अभ्यास केला तर त्याचा आपल्या जीवनात नक्कीच उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, लायब्ररी जॉईन करा, लायब्ररीत जाऊन बघा आणि त्या लायब्ररीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच पुस्तक रूपाने देव भेटल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचाल, ते पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही समृद्ध व्हाल, त्याच्याबद्दल विचार करणार, तेव्हा कुठेतरी ते पुस्तक, त्या पुस्तकातले प्रसंग, कथानक, त्या गोष्टी आपल्या आयुष्याशी आपण तुलना करून बघतो आणि मग आपल्यालाही वाटू लागतं, अरे, आपलंही जीवन थोडं का असेना अशाच प्रकारचं आहे आणि आपण त्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन, त्या पुस्तकातून उमेद घेऊन जगायला लागतो. म्हणून ग्रंथालय जॉईन करा, ग्रंथालयातली पुस्तकं वाचा आणि नक्की तुम्हाला या म्हणीप्रमाणे
पुस्तक रूपाने देव भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच असं म्हटलं जातं, ग्रंथालयी जाता चित्त होई शांत, लाभतो एकांत, भेटतो भगवंत. आता खरंच भगवंत भेटतो का? तर पुस्तक रूपाने आपल्याला या ग्रंथालयात भगवंत भेटतो, असा याचा अर्थ आहे. म्हणून सर्वांनी शाळेतल्या लायब्ररीतली पुस्तकं घ्या शिक्षकांकडून आणि ती वाचा. आपल्या आजूबाजूलाही लायब्ररी असतील. एखादं मंडळ असतं, त्या मंडळाची लायब्ररी असते आणि त्यांनी त्या लायब्ररीमध्ये वाचनासाठी न्यूजपेपर्स, वर्तमानपत्रे आपण ज्याला म्हणतो ती, वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं असतात, ती वाचन करूया. सर्वजण या लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तक वाचतील अशी मी आशा करतो. मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकात पान नंबर 119 वर एकदम शेवटच्या पानावर पूरक पुस्तके व संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेच विद्यार्थी या पूरक पुस्तकांच्या यादीकडे लक्षही देत नाहीत. का? तर या पूरक पुस्तकांचे प्रश्न आपल्याला परीक्षेत नाही पडत. मग आपण त्यांचा अभ्यास काय म्हणून करावा? मित्रांनो, आपण याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ते आपल्याला का दिलीत? आपल्याला अधिकचं ज्ञान मिळावं म्हणून. तुम्हाला कथांचा, कवितांचा, धड्यांचा, स्थूल वाचनाचा, व्याकरणाचा, लेखन विभागाचा अभ्यास करून 100चे 100 मार्क मिळाले, चांगली बाब आहे. पण जर का तुम्ही या पूरक पुस्तकांचा अभ्यास करून तुम्हाला चांगले मार्क मिळाले, तर ते आणखीन अधिक चांगली गोष्ट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि आज आपल्याला या पूरक पुस्तकांचीच ओळख करून घ्यायची आहे. मित्रांनो, या पूरक पुस्तकांच्या यादीत एकूण 16 पुस्तके दिलीत आणि 3 संदर्भ ग्रंथ दिलेत. ती कोणती? ते आपले वर्षभरात वाचून होतील का? तर होतील. जर आपण नियोजन केलं, प्लॅनिंग केलं, 8-15 दिवसाला एखादं पुस्तक वाचलं, तर आपले नक्कीच ही सर्व पुस्तके वाचून होतील. आणि एकाहून एक पुस्तक सरस आहे. बघा, पहिलं आहे हाती ज्यांच्या शून्य होते, लेखक आहेत अरुण शेवते. त्याच्यानंतर मुसाफिर, अच्युत गोडबोले. तिसरं एक होता कारवर, लेखिका आहेत वीणा गवाणकर. त्याच्यानंतर आहे मन में है विश्वास, विश्वास नांगरे पाटील. पाचवा आहे आय डिअर, किरण बेदी. आकाशाशी जडले नाते, जयंत नारळीकर. समिधा, साधनाताई आपटे. खरे खुरे आयडॉल, सुधा मूर्ती या लेखिका आहेत. संस्कृतीच्या पाऊलखुणा, दत्ता भोसले आहेत. व्यक्ती आणि वल्ली, पु ल देशपांडेंचं हे पुस्तक आहे. झाडा झडती, विश्वास पाटील यांची ही कादंबरी आहे. स्वामी ही कादंबरी रणजित देसाईंची आहे. यश तुमच्या हातात, सर्वात जास्त विकलेलं पुस्तक शिव खेरा यांचं आहे. तोत्तोच्चान, चेतना सरदेशमुख यांनी अनुवादित केलेलं पुस्तक आहे. आई समजून घेताना, उत्तम कांबळे. पक्ष्यांचे ठसे, सुधीर मोघे यांचा हा कविता संग्रह आहे. आणि संदर्भ ग्रंथ दिले 3, वाचू आनंदे भाग 1 आणि 4, माधुरी पुरंदरे या यांच्या लेखिका आहेत. लिहावे नेटके भाग 1 व 2 माधुरी पुरंदरेंचंच आहे. आणि जो तुम्ही व्याकरण विभागात 4था विभाग अभ्यासतात प्रश्नपत्रिकेतला, त्या विभागावर आधारित पुस्तक म्हणजे सुगम मराठी व्याकरण लेखन, मोरा वाडंबे यांचं हे व्याकरणावर आधारित पुस्तक आहे. मित्रांनो, हे जे पूरक पुस्तकं आहेत, संदर्भ ग्रंथ आहेत, हे आपण वाचणं गरजेचं आहे. आणि जर का आपण ही पुस्तकं वाचली, तर आपल्याला नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आयुष्यात समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही, नवी उमेद मिळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि आपल्याला आज या पुस्तकातीलच हाती ज्यांच्या शून्य होते, असे एक एक करून पुस्तकांची ओळख करायची आहे. मित्रांनो, 1 नंबरचं जे पुस्तक आहे, हाती ज्यांच्या शून्य होते, त्या पुस्तकाची आपण आज ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, हाती ज्यांच्या शून्य होते हे पुस्तक, या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते आहेत साहित्यकार अरुण शेवते. मित्रांनो, यांनी मराठी साहित्यात अनमोल असं योगदान दिलेलं आहे. यांचे मराठीत अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. अरुण शेवते यांच्या हाती ज्यांच्या शून्य होते या पुस्तकात एकूण 232 पानी हे पुस्तक आहे. या 232 पानांच्या पुस्तकाचं प्रकाशन ऋतुरंग प्रकाशन यांनी केलेलं आहे. अरुण शेवते मराठीतील साहित्यिक, संपादक आणि प्रकाशक आहेत.
1993 सालापासून दरवर्षी ऋतुरंग नावाने प्रकाशित होत असलेला दिवाळी अंकाचे ते संपादन करतात. मित्रांनो, अरुण शेवते यांनी कोणकोणती पुस्तके लिहिलीत ते बघा. हिंडता फिरता, स्वप्नपूर्ती, रंगल्या रात्री, आतला आवाज, त्याच्यानंतर तो कधी एकटा नसतो, मी स्त्री आहे म्हणून, बापूंच्या सहवासात, माझं जन्मघर, त्यानंतर अलीकडे पलीकडे, पंतप्रधानांना पत्र, मद्य नव्हे हे मंतरलेले पाणी, आम्ही पाहिलेले शरद पवार, या आणि अशा अनेक पुस्तकांचं लेखन साहित्यकार, मराठी लेखक अरुण शेवते यांनी केलेलं आहे. मित्रांनो, हाती ज्यांच्या शून्य होते हे पुस्तक आपल्या जगण्याची उमेद वाढवणारं पुस्तक आहे. आपल्याला आयुष्याला समृद्ध करणारं असं पुस्तक आहे. मित्रांनो, कर्तृत्ववान माणसांचे वैभव सर्वांनाच दिसते, पण या कर्तृत्ववान माणसाच्या आयुष्यातही एकेकाळी संकट होती, समस्या होत्या, हे सर्वांना माहिती असते. परंतु एखाद्या माणसाला यश मिळाल्यावर त्याने घेतलेले कष्ट, त्याने सोसलेले हाल, त्याने केलेली मेहनत, या सर्वांचा लोकांना काय पडतो? विसर पडतो. ही जी कर्तृत्ववान माणसं असतात, ही समस्यावर मात करत वैभव खेचून आणतात. अशाच काही कर्तृत्ववान माणसांच्या कर्तृत्वाची व वैभवाची मांडणी लेखक अरुण शेवते यांनी आपल्या हाती ज्यांच्या शून्य होते या पुस्तकातून आपल्याला करून दिलेली आहे. मित्रांनो, इंग्रजीत एक थॉट आहे, म्हण आहे, युअर फ्युचर इज युअर ओन हँड्स, म्हणजे आपले भविष्य हे आपल्याच हातात आहे. आणि हे खरेही आहे. जगातल्या अनेक कर्तृत्ववान आणि यशस्वी माणसांची चरित्र आपण वाचली किंवा अभ्यासली तर त्याचा आपल्याला नक्कीच प्रत्यय येईल. मित्रांनो, अब्राहम लिंकन, शेक्सपियर, चार्ली चॅप्लिन, ग्रेटा गार्गो, स्टीव्ह जॉब्स या परदेशी व्यक्तीबरोबरच लक्ष्मणराव किर्लोस्कर, कर्मवीर भाऊराव पाटील, सुधीर फडके, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, लता मंगेशकर, निळू फुले, गुलजार, गदी माडगुळकर, यशवंतराव गडाख, सुशील कुमार शिंदे या भारतीय मातीतल्या माणसांची संघर्ष गाथा या पुस्तकातून आपल्याला वाचायला मिळते. मित्रांनो, या कर्तृत्ववान व महान व्यक्तीच्या संघर्ष गाथेचा विचार केला किंवा यांची ही कर्तृत्ववान गाथा वाचन केली तर आपल्या लक्षात येईल की यांचा जीवनाचा प्रवास किती संघर्षमय आहे आणि कसा प्रेरणादायी आहे. आणि अशा प्रेरणादायी कर्तृत्ववान पुरुषांची जीवन कहाणी वाचल्यानंतर आपल्यालाही आपण त्यांच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून म्हणजेच आदर्श म्हणून बघतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर हे पुस्तक वाचायला हाती घेतलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला या पुस्तकातील कर्तृत्ववान व्यक्तीच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला माहित नाहीत त्या माहित झाल्या किंवा त्या गोष्टी आपल्याला समजल्या तर आपल्याला आनंद तर होतोच, किंबहुना त्यांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी आपल्याला कळल्या की ती व्यक्ती व त्यांच्यात काही गोष्टी, ती गोष्ट व्यक्ती व आपण या दोघांमध्ये काहीतरी साम्य असल्यासारखं आपल्याला वाटतं, लक्षात येतंय आणि जणू काही हे आपल्या बरोबरच घडतंय की काय असं आपल्याला वाटायला लागतं. आणि आपण देखील या कर्तृत्ववान माणसासारखं कर्तृत्व करू शकतो, बनू शकतो. आणि इथेच प्रेरणा जन्म घेते, इथेच प्रेरणेला वाव मिळतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या पुस्तकात जी लोक आहेत त्या पुस्तकातल्या लोकांबद्दल आपण आता बघणार आहोत. स्टीव्ह जॉब्स ही जी महान व्यक्तिमत्व आहे, हे महान व्यक्तिमत्व कोकमच्या रिकाम्या बाटल्या विकायचं. त्याच्यानंतर ते बाटल्या विकून जेवणासाठी ते पैसे मिळवायचे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन आधी पोस्टमास्टर होते. प्रख्यात इंग्रजी कवी शेक्सपियर खाटीकखान्यात नोकरी करायचे. भारतरत्न मिसाईल मॅन अबुल फकीर जगाउद्दीन अब्दुल कलाम, ज्यांनाच आपण APJ अब्दुल कलाम म्हणतो, ते विद्यार्थी दशेत रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्र विकायचे. प्रख्यात गायिका लता मंगेशकर
कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी करायच्या. एम.एफ. हुसेन चित्रकार आहेत, फुटपाथावर सिनेमाचे पोस्टर रंगवायचे. धीरूभाई अंबानी महान उद्योगपती पेट्रोल पंपावर क्लार्कची नोकरी करायचे. गदी माडगुळकर मराठीचे लेखक आहेत, गीतकार आहेत, नापास झाल्यावर उदबत्त्या विकायचे. सुधीर फडके चहा भाजीचा व्यापार करायचे. गुलजार मोटार गॅरेजमध्ये नोकरी करायचे. ग्रेटा गार्बो विलायती व्यक्तिमत्व आहे, म्हणजेच परदेशी आहेत, दुकानात सेल्स गर्ल होती. निळू फुले मराठी अभिनेते, कॉलेजमध्ये 11 वर्ष ते माडी होते, फुलांना झाडांना पाणी घालायचे. त्यानंतर भारताचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, काँग्रेस नेते, सोलापूरवासी सुशीलकुमार शिंदे कोर्टात एक शिपाईची नोकरी करायचे. कर्मवीर भाऊराव पाटील, आपण सर्वच जण यांना ओळखतो, नांगर आणि कंदिलाचे विक्रेते होते. जॉनी वॉकर बसचा कंडक्टर होता आणि महमूद ड्रायव्हर होता. या सर्व मोठ्या माणसाच्या हाती काय होतं? शून्य होतं. त्यांनी शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलं, तरुणांपुढे आदर्श ठेवला. आपण सुद्धा आपल्या हातात शून्य असताना, या पुस्तकाचं नावच हाती ज्यांच्या शून्य होते काय आहे, या लोकांच्या हातात, या कर्तृत्ववान व्यक्तींच्या हातात शून्य होतं. म्हणजे ते गरिबीत जन्माला आले होते, गरिबीत ते दिवस काढत होते. आणि या गरिबीत दिवस काढलेल्या ज्यांच्या हातात काहीही नव्हतं, घरी 18-20 दारिद्र्य होतं, अशा लोकांची कहाणी या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. आणि मित्रांनो, हे सक्सेस झालेत. या लोकांची कहाणी जर आपण या पुस्तकातून वाचली तर आपल्याला नक्कीच वाचनाची प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही, आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, या सर्व कर्तृत्ववान व्यक्तींची परिस्थिती खूप नाजूक होती. या परिस्थितीशी 2 हात करत, दारिद्र्यातून वाट काढत, आपल्या समस्यांवर रडत बसण्यापेक्षा लढायला शिकत. तुम्हाला माहिती आहे, मुंबईभर पोस्टर लागले असतात शिवसेना प्रमुखांची, रडू नका लढा म्हणून. रडत बसण्यापेक्षा लढायला शिकत यश मिळवले आणि आपले कर्तृत्व सिद्ध केले. या सर्वांच्या कथा वाचनीय आहेत. या सर्व मान्यवरांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. मित्रांनो, आपली सुद्धा परिस्थिती यांच्यापेक्षा काही वेगळी नाही. आपल्या घरी सुद्धा जवळजवळ शून्यच आहे. आपण देखील शून्यातून वर येऊ शकतो. नक्कीच जर तुम्ही हे पुस्तक वाचायला घेतलं, एकेकाची गोष्ट वाचून काढली, तर आपल्याला प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपलं आयुष्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, एका गोष्टीचा विचार करा. समजा आपल्याकडे 1 रुपया आहे, एखाद्या व्यक्तीकडे 1 रुपया आहे आणि आपण त्या 1 रुपयाचे 100 रुपये केले. म्हणजे आपल्याकडे 1 रुपया आहे आणि त्या 1 रुपयावर आपण 100 रुपये कमवले, तर एवढी मोठी गोष्ट नाही. पण आपल्याकडे 0 रुपये असताना, आपल्याकडे काहीही नसताना जर आपण 1 रुपया कमवला, तर ते 100 रुपयापेक्षा त्याचं मूल्य खूप मोठं आहे. या माणसांच्या हातात, या व्यक्तिमत्वाच्या हातात काहीही नव्हते आणि त्या परिस्थितीवर मात करून यांनी आपलं आयुष्य सक्सेस केलं, यशस्वी केलं. आपण हे पुस्तक नक्की वाचावं. आपण हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या परिस्थितीचा आढावा घेतल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही. म्हणून हे पुस्तक प्रत्येकानं वाचावं असंच आहे. आपल्या शाळेच्या लायब्ररीमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत. ही पुस्तकं घ्या आणि वाचन करा. मित्रांनो, आपण हाती ज्यांच्या शून्य होते हे पुस्तक बघितलं. त्यानंतर आपण दुसरं पुस्तक बघणार आहोत, मुसाफिर, अच्युत गोडबोले यांचं. मित्रांनो, मुसाफिर म्हणजे काय? प्रवासी. प्रवासी असं म्हटलं जातं मराठीत. आणि ते मुसाफिर हे जे पुस्तक लिहिलंय त्याचे लेखक आहेत अच्युत गोडबोले. आपण या अच्युत गोडबोलेंची ओळख करून घेऊया, त्यांच्या पुस्तकाची ओळख करून घेऊया. अच्युत गोडबोले हे मराठीतील नामवंत लेखक आहेत.
त्याचबरोबर ते प्रसिद्ध वक्ते देखील आहेत. मित्रांनो, अच्युत गोडबोले यांनी इंग्लंड, अमेरिका, चीन, जपान येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये कामाचा व व्यवसायाचा जवळजवळ 32 वर्ष अनुभव घेतलाय. अख्ख्या जगात वापरली जाणारी टाटा मॅग्नो ऑपरेटिंग सिस्टीम, वेब टेक्नॉलॉजीवर आधारित अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केलंय. संगणक, विज्ञान आणि तंत्रज्ञान याशिवाय त्यांना मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, चित्रकला अशा अनेक विषयांमध्ये खूप आवड आहे. मित्रांनो, त्यांना या विषयांमध्ये फक्त आवडच नाही, तर त्यांनी या विषयांवर विविधपूर्ण असे लेखन केलेलं आहे, पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांच्या या मुसाफिर या आत्मचरित्रात सुरुवातीलाच आपल्या बालपणाविषयी, आपल्या गावाविषयी ते आपल्याला ओळख करून देतात. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातला, त्यामुळे त्यांनी आपल्या या आत्मचरित्रात आपले गाव, गावच्या आठवणी, बालपणीच्या कथा याचं कथन केलेलं आहे. आणि याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो मात्र रंजक असाच आहे. उच्च शिक्षणासाठी आपले गाव सोडून ते मुंबईत दाखल होतात. IIT पवई येथे प्रवेश परीक्षा पास करून प्रवेश मिळवतात. त्यानंतर IIT मधील आठवणींना त्यांनी या आत्मचरित्रातून उजाळा दिलेला आहे. IIT मधील निसर्ग, IITचा कॅम्पस आणि त्याबरोबर इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख करत, गमती जमती सांगत मुंबईतील इतर अनेक गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात केलेला आहे. IITतील मित्र, IITतील निसर्ग, मुंबईचे वातावरण, तसेच वेगवेगळ्या विषयात आवड असणारे त्यांचे सोबती आणि त्यांच्या सहवासाने गोडबोले यांच्यातही चित्रकला, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व इतर अनेक विषयांची गोडी कशी निर्माण झाली. आपण या छोट्याशा खेड्यातून मुंबई सारख्या शहरात आल्यानंतर लेखकांचा कसा न्यूनगंड म्हणजे त्यांना कसा कमीपणा वाटत होता, त्याचंही वर्णन त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या या आत्मचरित्रात केलेलं आहे आणि ते आपल्याला वाचायला मिळतं. मित्रांनो, अच्युत गोडबोले यांनी फक्त मुसाफिर हे एकच पुस्तक लिहिलं नाही, तर त्यांनी जफुर्जा, कॅनव्हास, ऑपरेटिंग सिस्टीम, मनात, त्याच्यानंतर गणिती, अर्थात, अनर्थ, गुलाम अशा वेगवेगळ्या पुस्तकांची लेखन केलेलं आहे. मित्रांनो, गणित या विषयावर आधारित गणिती हे पुस्तक लिहिलं. संगणकावर आधारित ऑपरेटिंग सिस्टीम हे पुस्तक लिहिलं. मानसशास्त्रावर आधारित मनात हे पुस्तक लिहिलं. संगीतावर आधारित नादवेद हे पुस्तक लिहिलं. इंग्रजी साहित्यावर आधारित झफुर्जाचे 3 भाग लिहिले. पाश्चिमात्य म्हणजे विदेशी चित्रकलेवर आधारित कॅनव्हास 2 भाग लिहिलेत. त्याच्यानंतर गुलाम, अर्थात, अनर्थ अशा वेगवेगळ्या जवळजवळ सर्वच विषयावर या अवलियाने लेखन केलेलं आहे. वरील विषयावर सखोल ज्ञान देणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. याला महत्वाची गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे त्यांनी मुंबईत IITला केलेला प्रवेश. आणि त्यांनी मुंबई IITत प्रवेश घेतल्यानंतर ते प्रचंड प्रमाणात वाचन करत होते आणि त्या वाचनाला खराखुरा साथ देणारा वर्ग म्हणजे त्यांचा मित्रवर्ग, त्यांचे सोबती, त्यांच्या मित्राच्या सहवासात त्यांना चांगला अनुभव आला. हे बघा, आपल्या आयुष्यात मित्र खूप महत्वाचे आहेत आणि ते मित्र चांगले असावेत. तसे चांगले मित्र त्यांच्या सहवासाला आले. मुंबईला आल्यानंतर या सर्वांची त्यांना साथ लाभली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर वेगवेगळ्या प्रकारचे पैलू पडत गेले. मित्रांनो, या मुसाफिर या पुस्तकात अच्युत गोडबोलेंनी आपल्या बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलेला आहे. शिक्षण घेत असताना देशात ज्या विविध घटना घडत असतात त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडत गेला. आंदोलनात सहभागी होणे, आदिवासींच्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहात त्यांनी उडी घेतली. वेगवेगळ्या प्रकारचे वर्णन त्यांनी आपल्या या पुस्तकात केलेलं आहे. हे पुस्तक वाचताना आपल्याला नक्कीच, हे आत्मकथन वाचताना आपल्याला नक्कीच ते आवडल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं हे आत्मकथन, अनुभव कथन, आत्मचरित्रात्मक जे लेखन आहे ते लेखनच नाही तर आणखीन इतरही विषयावर त्यांनी लेखन केलेलं आहे.
अर्थशास्त्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र, कम्प्युटर यासारख्या क्षेत्रात सहजपणे मुसाफिरी करणारे, सहजपणे वावरणारे लेखक अच्युत गोडबोले यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा, कार्याचा वेध आपल्या मुसाफिर या पुस्तकातून घेतलेला आहे. अच्युत गोडबोले यांनी आपल्याला आलेल्या नानाविध म्हणजे अनेक क्षेत्रातल्या अनुभवाच्या रूपाने हे पुस्तक आपल्या समोर वाचण्यासाठी ठेवलेलं आहे, मांडलेलं आहे. मित्रांनो, या पुस्तकात त्यांनी स्वतःचीच कहाणी सांगितलेली आहे. सोलापूरमधल्या शाळेपासून ते मुंबईच्या IIT पर्यंत म्हणजेच आदिवासी भागापासून ते USA पर्यंतच्या त्यांच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील झेप कशी त्यांनी घेतली याबाबतचा अनुभव आपल्याला या पुस्तकच्या वाचनातून मिळतो. मित्रांनो, एकीकडे निरक्षरता, गरिबी, बेकारी, उपासमारी, जाती व्यवस्था, तर दुसरीकडे अमेरिकी, चीनी, IBM, पटनी, सिंटेल यामधील अनेक व्यावसायिक मुसाफिरीची त्यांनी कामगिरी त्यांच्या या पुस्तकातून पाहायला, शिकायला आणि अभ्यासायला आपल्याला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, हे पुस्तक वाचल्याने सकारात्मक ऊर्जा व पॉझिटिव्ह विचार आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाहीत. अतिशय दिशादर्शक, मार्गदर्शक आणि मोटिवेशनल असं हे पुस्तक वाचल्याने आपल्या आयुष्यात एक नवचैतन्य जागृत होते. एकदा आपण हे पुस्तक जरूर वाचन करून आपले आयुष्य अधिकाधिक समृद्ध होण्यास आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, पुस्तकातील विचार, पुस्तकातील भाषा शैली व अनुभव आपल्या काळजाला भिडले की ते लेखक व त्यांच्या इतरही साहित्यकृती आपल्याला वाचनीय अशा वाटू लागतात. संगणकापासून संगीतापर्यंत, विज्ञानापासून व्यवस्थापनापर्यंत इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नावलौकिक मिळवणारे असे व्यक्तिमत्व म्हणजे अच्युत गोडबोले. शिक्षण घेत असताना देशात ज्या विविध घटना घडत असतात त्यांच्यावर प्रभाव पडत गेला आणि त्या प्रभावांचा परिणाम त्यांच्या या पुस्तकातून दिसला. मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत गेल्या आणि त्या घटनांमध्ये अच्युत गोडबोले सामील होत गेले. मुंबईत असताना त्यांनी अशाच एका आंदोलनात सहभागी घेतला आणि त्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आंदोलन असं होतं की आदिवासींना त्यांच्या जमिनी परत करून द्यायच्या होत्या. IIT शिक्षण घेत असताना त्यांनी आंदोलनात उडी घेतली आणि त्या आदिवासींबद्दल कळवळा मनात आल्यानं या अवलियाने त्या आदिवासींच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून त्या आंदोलनात सहभागी झाले आणि त्या आंदोलनात त्यांना अटक झाली आणि त्यामुळे त्यांना 10 दिवसांचा तुरुंगवास झाला. या 10 दिवसाच्या तुरुंगवासात त्यांच्या मनात अनेक विचार घोंगडत होते. 10 दिवसांनी बाहेर आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य माणसाचे आयुष्य जगायला सुरुवात केली आणि इन्फोटेक सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरी स्वीकारल्यानंतर ती सोडण्याचा विचार, त्यानंतर आपला लहान मुलगा ऑप्टिझम या आजाराने ग्रासला आणि त्या मुलाच्या ऑप्टिझमच्या आजारामुळे कुटुंबावर ओढवलेले संकट आणि या सर्वांमधून आपण 10 वर्षी नोकरी करूनही आपण त्याचा आजार पडवू शकलो नाही या विचाराने त्यांना व्यसन जडलं. मित्रांनो, अच्युत गोडबोलेंना व्यसन लागल्यानंतर याच दरम्यान त्यांचे मात्र वाचन सुरू होतं. व्यसनही करत होते आणि अभ्यासवृत्ती, जिज्ञासवृत्ती त्यांनी जोपासली होती, टिकून ठेवली होती. त्यांनी ऑपरेटिंग सिस्टीम, विज्ञान आणि कम्प्युटर अशा वेगवेगळ्या विषयावर अनेक प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत. अनेक पुस्तके वाचून काढलेली आहेत. त्यांनी आपल्या मुलाला जो आजार जडला, त्या आजारावरची, ऑप्टिझमवरची अनेक पुस्तके वाचून काढली. का? तर आपल्या मुलाला आपण योग्य उपचार देऊ शकू यासाठी. आपले काम सांभाळत, समस्यांना तोंड देत, अडचणींवर मात करत इन्फोसिस या कंपनीच्या मुख्य अधिकारी या पदापर्यंतचा त्यांनी प्रवास केला. या प्रवासाविषयी आपल्याला या पुस्तकात लेखक अच्युत गोडबोलेंनी यथातथ्य चित्रणाची मांडणी केलेली आहे, लिहिलेलं आहे. हे सर्व करत असताना त्यांनी कशी तारेवरची कसरत करावी लागली याचे वर्णन त्यांनी आपल्या या पुस्तकात केलेलं आहे. आपल्याला अजिबात कंटाळवाणे वाटणार नाही अशा सोप्या भाषेत या पुस्तकातली मांडणी केलेली आहे. पुस्तक जवळपास 400 पानांचं आहे. या पुस्तकाच्या शेवटचा भाग वाचताना आपल्याला आश्चर्य वाटण्यासारखे म्हणजे इन्फोसिसच्या मुख्य अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीने या पदावर असताना या रोजच्या कामाचा कंटाळा आला आणि त्यांनी या विविध विषयावरचं भाषण केलं, पुस्तकं लिहिली
आणि या रोजच्या कामाला कंटाळा आल्यानंतर त्यांचं वाचन सुरूच होतं आणि त्यांनी विचार केला आणि त्या पदाला सुद्धा दूर सारलं. मित्रांनो, या विविध विषयावरच्या त्यांच्या वाचनामुळे, लेखनामुळे, त्यांच्या पुस्तकांच्या प्रभावामुळे त्यांनी विचार केला आणि आपल्या मराठी भाषा समृद्ध व्हावी, श्रीमंत व्हावी, मराठी भाषेत अनेकाधिक पुस्तके निर्माण करावीत, यासाठी त्यांनी आपला मोर्चा वळवला तो लेखनाकडे, मराठी लेखनाकडे. मित्रांनो, भाषा केव्हा श्रीमंत होते? भरपूर पैसे पैसे कमवल्याने होते का? अजिबात नाही. तर मग कशाने श्रीमंत होते? माणूस कशाने श्रीमंत होतो? आपण खूप करोडपती झालो म्हणून श्रीमंत झालो असे म्हणता येईल का? अजिबात नाही. तर माणूस केव्हा श्रीमंत होतो? किंवा भाषा केव्हा श्रीमंत होते? भाषा श्रीमंत होते त्या भाषेतल्या पुस्तक वाचनाने आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक लेखनाने. आणि माणूस केव्हा श्रीमंत होतो? तो करोडपती बनून नाही, तर त्याने मिळवलेल्या ज्ञानाने. तुमच्याकडे किती पैसा असू द्या आणि तुमच्याकडे जर ज्ञान नसेल, तर तुमचा पैसा त्याला शून्य किंमत आहे. म्हणून मित्रांनो, ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी वाचन करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, उदाहरणच बघा, अच्युत गोडबोले इन्फोसिसचे मुख्य अधिकारी पदावर पोहोचलेले असताना सुद्धा त्यांनी त्या नोकरीला दूर सारले का? तर त्यांना लेखन करायचं होतं, वाचन करायचं होतं, ज्ञान मिळवायचं होतं. मित्रांनो, अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील. गोडबोलेने अनेक अनेक विषयांवर लेखन केले. असा एकही विषय सोडला नाही की त्यावर त्यांनी पुस्तक लिहिले नाही. मराठी भाषेत वेगवेगळ्या विषयावर पुस्तकांचे लिखाण करून त्यांनी मराठी भाषेला श्रीमंत केले आहे, समृद्ध केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यात जर शिकण्याची वृत्ती असेल आणि काहीतरी करून दाखवण्याची धमक असेल, तर आपणही लेखकांसारखे आपल्या झंझावाती आयुष्याशी दोन हात करत, संकटांचा सामना करत, अडचणींवर मात करत यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, पुस्तक वाचताना आपल्याला लेखकांचे विचार, त्यांचा आयुष्यातला खडतर प्रवास, लेखकामधील ऊर्जा, विचार खचून न जाता आपण करू शकतो, या सकारात्मक विचाराने यश मिळू शकतो. मित्रांनो, अशी ऊर्जा देणारी, उभारी देणारी पूरक पुस्तके, संदर्भ ग्रंथ आपणही वाचलीत, तर आपल्या आयुष्यात ज्योत पेटल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपल्या पूरक पुस्तकातलं पुढचं पुस्तक आहे एक होता कारवर. याच्या लेखिका आहेत वीणा गवाणकर. या एक होता कारवर या पुस्तकाच्या लेखिका आहेत. मित्रांनो, यांनी फक्त एक होता कारवर हे एकच पुस्तक लिहिले नाही, तर अशी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. डॉक्टर आयडा स्कॅडर, आयुष्याची संगत, इंटिमेट डेथ, एक होता कारवर, गोल्डा एक अशांत वादळ, गोल्डा मेयर डॉक्टर खानखोजे, नाही चिरा, भगीरथाचे वारस, रॉबी डी सिल्वा, सर्पतज्ञ डॉक्टर रेमंड डिटमार्क्स, रोजलिन फ्रँकलिन, हे इंग्रजी अनुवादित पुस्तक त्यांनी मराठीतून लिहिलेलं आहे. लीज माइट, विलासराव साळुंखे, श्वासवती, डॉक्टर सलीम अली इत्यादी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. हे बघा त्यांची पुस्तकं: रोजलिन फ्रँकलिन, भगीरथीचे वारस, डॉक्टर आयडा स्कॅडर, सलीम अली पक्षी तज्ञ आहेत, डॉक्टर डिसिल्वा, गोल्डा. आपल्याला जे पुस्तक अभ्यासायचं आहे वीणा गवाणकरांचं, ते आहे एक होता कारवर. मित्रांनो, अतिशय सुंदर पुस्तक. ज्या पुस्तकातला गाभा वाचल्यानंतर आपल्यालाही कळेल की या पुस्तकाला 4 स्टार का मिळालेत. तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात, तुम्हाला माहिती आहे आजकाल आपण व्हॉट्सअप, फेसबुक किंवा कोणती वस्तू विकत घेतली, कोणती वस्तू कशी आहे, तिची ग्रेडिंग कशी आहे, ती ग्रेडिंग ठरवताना आपण स्टार बघत असतो की या वस्तूला किती स्टार मिळालेले आहेत. तसं जर आपण सोशल मीडियाचा वापर करत असाल आणि फेसबुकच्या वाचन कट्टा नावाच्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन झालात, तिथं तुम्हाला पुस्तकं वाचायला मिळतील. मित्रांनो, आपण बरंच सोशल मीडियावरचं काय काय बघत असतो, बऱ्याच गोष्टींचं ज्ञान मिळत असतो, पण आपण जर वाचन सुरू केलं तर आपण ते फेसबुकवर वाचन करू शकतो. फेसबुकवर तुम्ही जाऊन बघा, एक होता कारवर नावाचं पुस्तक ओपन करून बघा वाचन कट्ट्यावर. या पुस्तकाला 4 स्टार मिळालेले आहेत. सर्वात जास्त पसंतीला आलेलं पुस्तक वाचकांच्या एक होता कारवर हे पुस्तक आहे. मित्रांनो, या ज्या लेखिका आहेत वीणा गवाणकर,
या लेखिकेबद्दल आपण पहिला जाणून घेऊया. मराठी साहित्यातील पुरस्कारांपैकी सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार या पुस्तकाला मिळालेला आहे. असं हे एकमेव पुस्तक एक होता कारवर आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण आणि उपयोग मानवी जीवनासाठी गमक आहे, समृद्धीसाठी ते गमक आहे, हे या पुस्तकातून आपल्याला कळतं. जॉर्ज वॉशिंग्टन हा कार्व्हर यांनी हे रहस्य केवळ सांगितलेलंच नाही, तर त्याचा वस्तुपाठ आपल्याला घालून दिला आहे. हा वस्तुपाठ जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हे विना गवाणकरांचं एक होता कार्व्हर हे पुस्तक वाचायलाच पाहिजे. मित्रांनो, कार्व्हर यांचा जन्म 1864 सालीचा. झाडे, पाने, फुले यांच्या सहवासात राहणाऱ्या कार्व्हर यांनी आपले शिक्षण घेतले. ते कृषी म्हणजे शेती विषय तज्ञ आणि त्या शेती विषयातच त्यांनी अनेक यश मिळवले. यशाच्या अनेक पायऱ्या या माणसाने चढल्या, पण विशेष बाब ही की यश प्राप्तीनंतर सुद्धा त्यांनी आपले पाय जमिनीवरच ठेवले, जमिनीशी नातं घट्ट ठेवलं. हे होय, कित्येक सन्मान त्यांना मिळाले. कार्व्हर यांनी वनस्पतीजन्य रंग तयार करून अमेरिकेला जी अनमोल देणगी दिली, त्याची ही रसाळ गाथा आपल्याला पुस्तकातून वाचायला मिळते. कार्व्हरने उपसलेले अतोनात कष्ट, त्यांनी घेतलेली मेहनत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह दृष्टिकोन, हे सर्व काल्पनिक असल्यासारखं वाटतं, पण हे खरं आहे. मित्रांनो, कार्व्हर आज लाखो रसिक वाचकांच्या हृदयात घर करून जिवंत आहेत. तो केवळ त्याने केलेल्या कष्टाने, मेहनतीने आपल्याला या पुस्तक रूपाने कार्व्हर यांनी आदर्श उभा करत मोलाचा धडा दिला आहे. आणि तो असा की आपली जर कष्ट करण्याची, मेहनत करण्याची जर तयारी असेल, परिश्रम करण्याची जर जिद्द आपल्यात असेल, तर आपण या जगातली कोणतीही गोष्ट मिळवू शकतो. तुम्हाला माहिती असेल, या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यासाठी आवश्यक आहे ती आपली इच्छाशक्ती, मनशक्ती आणि परिश्रम करण्याची तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन. या पुस्तकात तेच आहे. तरुण वर्गांनी जरूर वाचावं असं हे पुस्तक आहे. मित्रांनो, फक्त 225 रुपयात तुम्हाला हे पुस्तक विकत मिळेल आणि जर तुम्ही ऑनलाईन फ्लिपकार्ट किंवा Amazon सारख्या ऍपवरून हे पुस्तक मागवलं तर तुम्हाला आणखी सूट सुद्धा मिळू शकते. तुम्ही त्याच्यावरून सुद्धा हे पुस्तक मागवू शकतात. किंवा आणखी दुसरा पर्याय तुम्हाला सांगतो, दादरला आयडियल बुक स्टॉल आहे. त्या आयडियल बुक स्टॉलवर अशा महान व्यक्तीची, कर्तृत्ववान लोकांची पुस्तकं फक्त 50-50 रुपयात सेल लागलेला असतो. जसा कपड्यांचा दुकानात सेल लागलेला असतो, कुठेतरी मॉलला सेल लागलेला असतो, तसा आयडियल बुक स्टॉल दादर पश्चिमेला अगदी जवळ, छबिलदार जवळ हे पुस्तकालय आहे. या पुस्तकालयात तुम्हाला 50-50 रुपयाला अनेक प्रकारचे कादंबऱ्या, आत्मकथन, चरित्र, आत्मचरित्र वाचायला मिळेल. मित्रांनो, हे चरित्र आहे. आपण मागे जे बघितलं अच्युत गोडबोलेंचं ते आत्मचरित्र होतं. चरित्र आणि आत्मचरित्रात काय फरक आहे? तर चरित्र जे आहे ते दुसऱ्याने लिहिलेलं असतं, म्हणजे जसं हे एक होता कार्व्हर विना गवाणकरांनी लिहिलेलं आहे. आणि आत्मचरित्र जे आहे ते स्वतः लिहिलेलं असतं, जसं अच्युत गोडबोलेंनी आपला मुसाफिर नावाचं आत्मचरित्र लिहिलेलं आहे. हे एक होता कार्व्हर हे कार्व्हरने लिहिलेलं नाही, हे विना गवाणकरांनी लिहिलं आहे. आणि अशा प्रकारची पुस्तकं तुम्हाला त्या आयडियल बुक स्टॉल दादरला मिळतील. आपण जरूर जा आणि तिथल्या पुस्तकात खरेदी करण्याचा आनंद घ्या आणि वाचनाचा आनंद घ्या. तर आपण जरूर वाचावं असं हे पुस्तक जरूर मागवा आणि वाचा. राजहंस प्रकाशनाद्वारे प्रकाशित झालेलं हे विना गवाणकर यांचं पुस्तक म्हणजे चरित्र लेखन आहे. या पुस्तकात जॉर्ज वॉशिंग्टन यांची ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या आयुष्यात जे यश मिळवलं, कीर्ती संपादन केली, त्यासाठी त्यांनी कसे कष्ट घेतले, कशी मेहनत घेतली व एक नवी उंची स्वतःला मिळवली, याचं हे वर्णन आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळेल. पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणजे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर अर्ध्या पानावर जॉर्ज वॉशिंग्टन यांचं चित्र आहे बघा, आणि अर्ध्या पानावर काळा आणि हिरव्या रंगाने चित्रित केलेला आहे. हा काळा रंग म्हणजे कृष्णवर्णीय माणसाबद्दलचं वर्णन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल असं आहे. पुस्तकाच्या आतमध्ये बऱ्याच ठिकाणी चित्र दिलेली आहेत. त्यामुळे जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जीवन प्रवास अभ्यासताना आपल्याला कोणतीही गोष्ट चटकन लक्षात येते. कोणतीही गोष्ट जर आपल्याला अभ्यासायची असेल तर चित्र बघितलं की आपल्याला पटकन लक्षात येतं. तशा या पुस्तकात चित्र दिलेली आहेत. 225 रुपये किमतीच्या या पुस्तकात एकूण 184 पानं आहेत. जीवन जगताना आपण कोणते मार्ग स्वीकारावेत, जीवन जगताना आपल्याला कोणत्या मार्गाने जावं याचं मार्गदर्शन उत्तम प्रकारे या पुस्तकात आपल्याला लेखिका विना गवाणकर यांनी
करून दिलेला आहे. मित्रांनो, आपण आता ऑनलाईनच्या जगात बघतो की कोणतीही वस्तू, कोणत्या वस्तूला किती स्टार्स आहेत, आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की या पुस्तकाला 4 स्टार आहेत. आपण हे पुस्तक नक्की वाचावं. फेसबुकवर जा आणि हे पुस्तक जरूर वाचन करा. पुस्तकाच्या गोष्टीत जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा आपल्याला ओळख वाचायला मिळते. सुरुवातीला मेरीचे पोल पाठापासून होते. या पुस्तकाची सुरुवात जी आहे ती मेरीचे पोल या पाठापासून होते आणि शेवट त्यांच्या समाधीजवळ येऊन थांबतो. मित्रांनो, या पुस्तकात त्यांचे असे एकूण 18 पाठ असून या पाठांमधून त्यांची कथा, जीवन प्रवास यांचा अभ्यास आपण करू शकतो. मित्रांनो, कोणतीही गोष्ट किंवा कथा वाचत असताना आपल्याला या कथेत पुढे काय, पुढे काय, जसं आपण एखादा चित्रपट बघतो आणि तो चित्रपट बघताना आपल्याला पुढे काय होईल, पुढे काय होईल याची उत्सुकता असते, तसंच या पुस्तकाच्या बाबतीत आहे. या पुस्तकात सुद्धा पुढे काय होईल याची हुरूर आपल्याला या पुस्तकातल्या गोष्टी वाचताना लागते. एक होता कारभार या कहाणीमध्ये सुरुवातीला सृजनबाई आणि मोजेस बाबा हे दाम्पत्य म्हणजे जोडपं अमेरिकेतल्या मिझोरी राज्यातल्या डायमंड ग्रो नावाच्या एका पाड्यावर राहतात. तिथेच त्यांच्या शेजारी मेरी नावाचं एक कुटुंब राहत असतं. आता ही जी मेरी आहे ती निग्रो वर्णीय असते आणि तिला, त्या मेरीला $700 विकत घेतलेलं असतं. कोणी? सृजन बाबा आणि मोजेस बाई यांनी. शुश्रूषा करण्यासाठी म्हणजे सेवा करण्यासाठी त्यांना ते विकत घेतलेलं असतं. बघा, यात असे होते की जे निग्रो वर्णीय लोक आहेत त्यांच्यावर हल्ले होत असतात. तुम्ही इतिहास वाचला असेल, अभ्यासला असेल, निग्रो वर्णीय लोकांवर हल्ले व्हायचे आणि या हल्ल्यामध्ये या मेरीचा नवरा लाकड्यांचे काम करण्यासाठी दुसऱ्या गावाला गेलेला असतो आणि दुसऱ्या गावी त्या हल्ल्यामध्ये तो मरण पावतो. ही मेरी म्हणजे कोण आहे? कारवरची आई आहे, आई. आणि या आईला त्या सृजनबाई आणि मोजेस बाबांनी $700 त्यांच्या घरी त्यांची सेवा करण्यासाठी विकत घेतलेलं असतं आणि तिचा नवरा दुसऱ्या गावाला लाकडाचं काम करायला गेलेला असतो ना, तो वारतो. मित्रांनो, त्याचं निधन होतं, त्याचा मृत्यू होतो. बघा, निग्रो वर्णीय लोक जे हल्ले व्हायचे त्या हल्ल्यामध्ये मेरीचा पती काय होतो? वारतोच, परंतु तिच्या कुटुंबावर देखील हल्ला होतो आणि या हल्ल्यात या मेरीची मोठी मुलगी जी आहे ती मरण पावते. मेरीसह तिच्या डोक्याला बी जबर जखम होते. तिन्ही मुलांवर झालेल्या हल्ल्यात मोठी मुलगी तर मरण पावतेच, परंतु मधला जो मुलगा आहे जिम, याला पण मार लागल्यामुळे तो कोपऱ्यात जाऊन बसलेला असतो आणि लहानगा जॉर्ज, ज्या जॉर्जची आपण या पुस्तकात कहाणी बघत आहोत, तो जॉर्ज हा सर्वात लहान असतो. मेरी आणि जॉर्ज यांना मेरी आणि जॉर्ज म्हणजे कोण? आई आणि मुलाला घेऊन जातात. कोण? ते हल्लेखोर लोक. हे गौरवर्णीय लोक यांना गुलाब म्हणून ठेवतात. त्यानंतर मोजेसबाई आणि सृजन बाबा ज्यांनी यांना विकत घेतलेलं असतं त्यांना सोडवण्यासाठी ते बरेच प्रयत्न करतात. घोडे देतात, जमीन देतात आणि त्यांना गौरवर्णीकडून सोडण्याचा प्रयत्न करतात. पण मेरी काही सुटत नाही. मेरी तिथंच राहते आणि हे 2 महिन्याचं हडकुडं बाळ म्हणजेच जॉर्ज, त्यांना ते घरी आणतात. पुढे 10 वर्षानंतर या बाळाला शिक्षण दिले जाते आणि अशाच या जॉर्जला निसर्गाचा छंद लागतो. सृजनबाई, मोजेस बाबा यांच्यामुळे लहानग्या जॉर्जला निसर्गाचं वेड लागतं. खरा निसर्ग विषयाचा अभ्यास सुरू होतो. या निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना या लहानग्या जॉर्जला अनेक प्रश्न पडत असतात. झाडाला हिरवा रंग का असतो? इंद्रधनुष्याला रंग कसा येतो? कोण देतो? रेनबो तुम्हाला माहिती असेल, या रेनबोला रंग कोण देतो? अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांमुळे सृजनबाई आणि मोजेस बाबा यांना असं वाटायला लागतं की हा बाळ नक्कीच मोठेपणी काहीतरी करणार. मोठा मुलगा जिम, डोक्यात ज्याला मार लागलेला होता बघा, तो पैसे कमवण्याच्या हेतूने घर सोडून जातो आणि जॉर्ज या सृजन बाबा आणि मोजेसबाईकडे राहतो. पुढे त्यांना हे बाबा मार्टिन कुटुंबासोबत शिकण्यासाठी ठेवतात. हे मार्टिन कुटुंब निग्रोवर्णीय लोकांसाठी चांगली भावना असलेलं कुटुंब असतं. पण पुढे निग्रोवर्णीय जॉर्जवर हल्ला होतो आणि पुढे तो तिथून पलायन करतो आणि दुसरीकडे जातो. 1986 साली ऍग्रीकल्चर आणि बॅक्टेरिया बॉटनी या विषयात त्यांनी मास्टर डिग्री प्राप्त करतात ते दुसरीकडे जाऊन. 1881 ला ते अलाबा कर्मभूमीला 100 एकर जमीन विकत घेतात. त्याच्यासाठी त्यांना आर्मस्ट्रॉंग नावाचे शास्त्रज्ञ मदत करतात. मित्रांनो, पुढे ते जागा विकत घेतात, विद्यार्थ्यांसाठी कृषी विद्यापीठ स्थापन करतात आणि या विद्यापीठामध्ये कृषी विषयक ज्ञानाचा अभ्यास करतात. मित्रांनो, शेंगदाण्यापासून, भुईमुगाच्या शेंगा असतात ना, त्या शेंगदाण्यापासून काय काय आपण बनवू शकतो
आपल्याला या पुस्तकात जर वाचलं तर आश्चर्य वाटेल. 300 पेक्षा जास्त पदार्थ आपण या शेंगदाण्यापासून तयार करू शकतो. याचं वर्णन या पुस्तकात आहे. शेंगदाण्यापासून चरबी, रेक्झिन, साखर, शाही, बूट पॉलिश, रंग, दाढीचा साबण, खत, मऊ गुडगुडीत कागद, फरशा, लोणी, प्लास्टिक, दूध, चीज, सौंदर्य प्रसाधनं, शॅम्पू, विनेगर, कॉफी, केसातील कोंडा नाहीसर करणारं औषध, पर्यायी फिनाईल, खाद्यतेल अशा आणि अनेक प्रकारच्या गोष्टी आपण या शेंगदाण्यापासून तयार करू शकतो. याचा शोध, याचं संशोधन या जॉर्ज म्हणजेच कार्व्हरने लावलेला आहे. रताळ्यापासून आपण 125 वस्तू तयार करू शकतो. अशा अनेक पदार्थांपासून आपण कित्येक प्रकारच्या वस्तू तयार करू शकतो. याचं वर्णन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. मित्रांनो, पुढे जाऊन या अवलियाची विज्ञानातील थॉमस अल्वा एडिसन नावाच्या शास्त्रज्ञाची ओळख होते आणि हे थॉमस अल्वा एडिसन त्यांच्याकडे कामाला म्हणून खूप पगार देऊ करतात, पण ते जात नाहीत. तुम्ही माझ्यासोबत काम करा असा ते त्यांना गड घालतात आणि ते दोघं मिळून पुढे काय करतात, काम करतात. आणि 1935 साली त्यांना अनिमियाचा आजार जडतो आणि या आजाराशी लढत असताना 1943 साली त्यांचे देहावसान होते. 1943 ला ते अखेरचा श्वास घेतात. एकंदरीत 1864 ला त्यांचा जन्म झाला आणि 1943 ला त्यांचं देहावसान झालं. त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा हा जो जीवन प्रवास आहे तो आपल्याला या पुस्तकातून वीणा गवाणकर यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. शेवटी या पुस्तकात आपण काय शिकणार? हे पुस्तक खूप छान आहे, वाचनीय आहे. या पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टी मी आपल्याला इथं सांगू शकत नाही. पण आपण जर हे पुस्तक वाचायला घेतलं तर नक्कीच आपल्याला या पुस्तकातले गर्भार्थ कळतील, मतितार्थ कळतील. मित्रांनो, अनंत अडचणींचा सामना करूनही जीवन एवढे सुंदररित्या जगणारे, गरिबी असूनही स्वतःला माहिती होऊ न देणारे, श्रीमंती होती ती मनाची. माणसाची श्रीमंती कशाची असावी? मनाची. स्वतःचा स्वार्थ साधायचा असे काही नाही आणि असेच माणसं उच्च पदापर्यंत जाऊन पोहोचतात. अशी अनेक उदाहरणे आपल्याला या पुस्तकातून वाचायला मिळतात. मित्रांनो, अशा व्यक्तिमत्वांचा प्रेरणा घेऊन जगणं किती सुंदर असते. ज्यांच्या जीवन चरित्र वाचण्याने आपल्याला सुद्धा प्रेरणा मिळते ना, सकारात्मकता येते आणि नवीन उमेद मिळते. मित्रांनो, कधी कधी आपल्याला अगदी उदास झाल्यासारखं वाटतं. अशा वेळी आपण एखादा कर्तृत्ववान माणसाचं चरित्र जर वाचलं तर आपली बॅटरी नक्कीच चार्ज झाल्याशिवाय राहणार नाही. अशा एक नव्हे तर अनेक कर्तृत्ववान माणसाचे चरित्र आपल्याला जर थोडक्यात वाचायला मिळालं तर किती बरं वाटतं ना. आपणही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतो असा आशावाद आपल्याला अशी पुस्तकं वाचल्यानंतर निर्माण होतो. आणि नक्कीच तुम्ही अशी उभारी देणारी, नवीन उमेद देणारी पुस्तकं वाचणार अशी मला आशा आहे. धन्यवाद. मित्रांनो,